मला सरस्वती किशोरी ताई आमोणकर यांच्याकडे तुम्ही जेव्हा गेला तेव्हा तुम्हाला काय त्याचं एक नक्की तुमचं फिलिंग काय होतं त्यावेळेला, आणि त्या तुम्हाला कशा शिकवत होत्या, आणि त्यांची शिकवण्याची पद्धत काय होती, त्यांचं घराणं कुठलं होतं हे रसिकांना जरा सांगितलं तर खूप छान, त्यांना नक्की आवडेल. नक्कीच नक्की. पहिली गोष्ट, मी किशोरी त्यांच्याकडे जाणं म्हणजे हा एक अपघात म्हणू आपण ज्याला, त्याच्याविषयी एक दोन वाक्य बोलतो. आमच्या म्हणजे बाबांनी, नाट्यसंपदांनी तुझी वाट वेगळी म्हणून नाटक काढायचं ठरवलं होतं आणि त्याचं संगीत दर्शन किशोरीताईंनी करावं असं बाबांच्या मनात होतं. मी लहानपणापासून थोडंफार गातच होतो, म्हणजे असं काही शास्त्रीय संगीत किंवा असं नाही, पण मी गाण्यात होतो. त्यामुळे मी बाबांचा माणूस किंवा नाट्यसंपदाचा माणूस म्हणून किशोरीताईंना असिस्टंट म्हणून मी जातो. आणि एक मॅजिक मोमेंट म्हणतात तसा तो आला त्यावेळेला, आयुष्य बदलवणारा मोमेंट ज्याला म्हणतात, की किशोरीताई शिकवत असताना समोरच्या शिष्याला त्यांच्या ते काही गळ्यातले काढता येईल आणि अगदी सहजपणे त्यांनी विचारलं. मी बाजूला मी गातो त्यांना माहिती होतं, वसंतराव कुलकर्णींच्याकडे मी शिकत होतो त्यांना माहिती होतं. अरे रग्या, हे जरा गाऊन दाखव. मी पण तितकेच सहजपणे, कारण मला किशोरी आमोणकर नावाचं एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे हेच माहिती नव्हतं. मी अगदी सहजपणे त्यांना गाऊन दाखवलं आणि त्यांना ते प्रचंड आवडलं.